अशा व्यक्तिमत्वाचे विचार ऐकण्यासाठी प्राचार्य ऋतुराज बुवा सरांनी उत्सुकता ताणलेली आहे, तेव्हा आपण सारेही उत्सुक आहोत। आजचे प्रमुख पाहुणे माननीय रवी मुकुलजी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। माननीय रवी मुकुलजी। नमस्कार। खरं तर मी शब्द आणि चित्र याच्यामध्ये रंगणारा माणूस, पण आज शब्द फुटायला थोडा वेळ घेत आहे। 50 वर्षानंतर आज मी इथे आलोय। 50 वर्षापूर्वी इथून बाहेर पडलो होतो। माफ करा, मला सभेचा संकेत म्हणून मी अगोदर हे बोलतो, पण सर्वप्रथम मी या पुण्य परिसराला वंदन करतो। माझे त्यावेळचे गुरुजन आणि आता विद्यार्थ्यांना घडवणारे इथले गुरुजन, ही फार मोठी थोर परंपरा संगमेश्वर या उत्तम नावाला लाभलेली आहे। त्या 2 वर्षामध्ये मी काय कमवलं त्याचा लेखाजोखा मांडताच येणार नाही। 73 ते 75 ही 2 वर्ष इथं होतो। हे महाविद्यालय त्यावेळेला सहजपणे गाडादींचं संगमेश्वर अशा पद्धतीने ओळखत आहे। इतकं ते नाव संगमेश्वर आणि गाडादी झालेलं आहे। आज इथे मंचावर उपस्थित असलेले सगळेजण जे आहेत ते या सगळ्या भाग्य यात्रेचे पायी आहेत असं मला वाटतं। काय झालं? इतकी सुंदर गोष्ट इथे सतत घडत असते। त्यावेळेचं कॉलेज, मी आज 50 वर्षाचे माझ्या वयाचे जे कोणी असेल त्यांना साधारणपणे त्या कॉलेजची कल्पना असेल। त्यावेळेस या ठिकाणी जा म्हणले की सुलोचना एक गमतीशीर योगायोग मला पहिल्यांदा आता आठवला। हा वेळ आहे ना, लगेच झालं चालू होतं, शिकायला गेलो होतो। आता यांचं भाषण जर झालं लगेच चालू होतं ते। त्यावेळेला अजून एक अर्धा तास लागेल कॉलेज असायचं आणि 1:30च्या नंतर वर्तमानपत्रामध्ये स्थानिक कार्यक्रम कुठे काय आहेत हे पाहत जायचं आणि अर्थातच फुकटच्या कार्यक्रमाला कुठे वर्णी लावता येईल तिथे जाऊन बसायचं। त्यातनं मी खूप वक्ते ऐकले, खूप गाणं ऐकलं, खूप नाटकं बघितली, खूप संगीत ऐकलं आणि अक्षरशः विद्यार्थी दशा संपवूच नये असं वाटावं अशा पद्धतीचं मला मिळालं होतं। अजून एके दिवशी अर्थात आम्ही निमंत्रित नव्हतोच, कारण आम्ही विद्यार्थी होतो सगळं आत्ताच्या भाषेमध्ये। बातमी आली होती की SP कॉलेजमध्ये राज कपूर यांच्या हस्ते 10वीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जाणार। राज कपूर म्हणजे तरुण पिढीचा आवडता अभिनेता रणबीर कपूरचे आजोबा आणि अर्थात रणबीर कपूर हे नाव राज कपूरचं मूळचं नाव होतं म्हणून त्या नातवाला ठेवलेलं नाव आहे, ही माहिती तुम्हाला सांगतो। तर आता त्या कार्यक्रमाला आम्हाला जाणं शक्यच नव्हतं, पण म्हटलं आता झलक तरी बघता येईल की राज कपूर कसा दिसतो। तर SP कॉलेजच्या बाहेरच्या गर्दीमध्ये मी थांबलो होतो आणि भल्या मोठ्या गाडीतून क्रीम कलरचा सूट घातलेला गाजरासारखी सुंदर कागदी असलेला राज कपूर खाली उतरला निळ्या डोळ्याचा। कार्यक्रम निमंत्रणासाठीच असल्यामुळे
पुढच्या बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या होत्या. अजून काही लोक यायचे होते. राज कपूरनं आमच्याकडे नजर टाकली आणि त्या संयोजकांना सांगितलं, अरे भाई इतनी जगह तो दिख रही है, ये बाहर क्यों खड़े हैं, इनको अंदर बोलाओ. आणि आम्ही पहिल्या रंगेत जाऊन बसलो. भाग्योग कसा असतो तो भाग. आणि बक्षिसं वाटली जात होती. राज कपूरने भाषणाला सुरुवात केली. मला अजून आठवतं ते. काही गोष्टी अशा असतात की ते एकदा जरी ऐकल्या ना कायमस्वरूपी लक्षात राहतात, आणि काही गोष्टी 10 वेळा जरी सांगितल्या तरी लक्षात राहत नाहीत. राज कपूरने भाषणाची सुरुवात करताना असं म्हटलं, आते आते मैं सोच रहा था महाराष्ट्र में मेरे पापा जी के जमाने से रह रहा हूँ, तो मराठी में बोलना शुरू करूँ. देखिए यहाँ के जो स्टूडेंट के जो परसेंटेज है 87, 90, देख के जी घबरा गया, मैं मराठी नहीं बोल पाऊंगा. आणि म्हणून त्याने हिंदीत पुढे सांगितलं, एक बात मुझे समझ में नहीं आई, मेरे हाथों से इन गुणवान विद्यार्थियों का सत्कार हो रहा है, उनको प्राइजेस डिस्ट्रीब्यूशन हो रहे हैं, लेकिन मैं तो मॅट्रिक फेल्युअर हूं. आज तीच गोष्ट माझ्या बाबतीत घडणार आहे असं मला वाटतं. 75 साली इथून मी जे गेलो ते शैक्षणिक दृष्ट्या अपयश घेऊन गेलो होतो. पण राज कपूरला जे वाटलं होतं तेच माझ्याही कुठेतरी मला वाटलं होतं की माझ्या भिंती, माझा अवकाश वेगळा आहे. मला शिकण्यासारख्या गोष्टी बाहेर कुठेतरी आहेत. आणि होतात काही वेळेला आपला मार्ग चुकतो, पण चुकल्यानंतर तिथेच थांबायचं नसतं. चूक सुधारून पुढे जायचं असतं ना, जाता येतं. ती चूक कुराळत बसलो तर काही हत्ता घडणार नाही पुढे. तर राज कपूरनं पुढे सांगितलं, इसी पुणे में यहाँ अभी आज नटराज थिएटर है, आता तेही नाहीये, जिथे शोले पिक्चर लागला होता. आणि मी पुण्यात गेल्यानंतर मला ते आपल्या गावाकडचे, मुरुमकडचे, सोलापूरकडचे कोणी मित्र आले, त्यांना जर शोले पिक्चर दाखवायला जायचा माझा कार्यक्रम असायचा. कारण ते नाणं वाजतं ना, ते छोटे ठंड कण, ते बघण्यासाठी जायचं दरवेळेला. तर ते तिथं जे शोले पिक्चरचा नटराज थिएटरमध्ये लागला होता, त्या थिएटरचं नाव तो पूर्वी हिंद विजय, आणि तिथं नाट्यगृह देखील होतं. त्यामुळे या नाट्यगृहामध्ये माझ्या वडिलांचं पृथ्वी थिएटरशी नाटकं व्हायची. आणि एक असं ऐतिहासिक नाटक होतं. आणि बरेच दिवस मी माझ्या आईच्या मागे लागलो होतो की मला एखादी भूमिका द्यायला सांग वडिलांना. बाबाजी तो पाहू ना, कुछ तो रोल. पण म्हणलं मला माझ्या नशिबी म्हणलं एकतर पडदा ओढायचं काम किंवा बुकिंग डोअर कीपरचं काम, एवढं 2च काम असायचे. माझ्यावर म्हणजे माझ्या वडिलांचं लक्षच लागत नव्हतं, कधी देतच नव्हते ते की ह्याला काही येणार नाही. एके दिवशी एक शिपायाचं काम करणारा नट आजारी पडला आणि वडिलांनी विचारलं, काम करना चाहते हो? हाँ जी हाँ, तो काम करो, नाटक मालूम है तुम्हें कैसा खेला जाता है? हाँ. त्यामुळे मला पूर्ण नाटक पाठ होतं. कारण म्हणले मी मागे प्रॉम्प्टिंगला उभा राहायचो आणि अख्खं नाटक सगळे पात्र काय बोलतात मला माहिती आहे. म्हणजे बोल के दिखाओ कि अकबर बादशाह पधार रहे और बादब्बा बुलाइजा निगाह रखो. म्हणजे मी बोलून दाखवलं, ऐसा नहीं, आवाज में वजन होना चाहिए, पता नहीं कौन आ रहा है, लोगों को लगना चाहिए अकबर बादशाह आ रहे. म्हणजे दिवसभर म्हणजे नुसतं बाला बोलायचं करत होतो मी. पण त्या दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला काय तेवढीच म्हणे आरोळी द्यायची होती, ती अगदी जीव खाऊन दिली मी. आणि झोपताना म्हटले माझ्या कानावर शब्द पडले. माझ्या आईला बाबा बोलत होते, लगता है बच्चा अच्छा काम करेगा. तर हे जे असतं ना, की कुठंतरी सूत्र सापडलं आणि ते सूत्र मग तुम्हाला फार मोठ्या गोष्टी आयुष्यात देत जातं. PD आणि FY इथे होतो मी त्यावेळेला. प्री डिग्री सायन्स आणि FY सायन्स असे 2 वर्ग होते आणि पुढे SY TY वगैरे.
ही जुन्या एसएसची गोष्ट आहे. फार वर्षापूर्वी म्हणजे मी इथे यायच्या अगोदर देखील मला वाटतं 1960 वगैरे असेल, माझे वडील उदगीरच्या जवळ वाढवणा म्हणून या गावी शिक्षक होते. आणि त्या काळामध्ये शिक्षक आणि डॉक्टर या दोघांना समाजामध्ये प्रचंड मान होता. तेव्हा मुलाला शिक्षणाला पुढे पाठवायचं आहे तर शिक्षकाचा सल्ला घेतला कुठे पाठवायचं. त्या वाढवण्यासारख्या ठिकाणावरून त्यावेळेचा बाबू कंगळे नावाचा एक विद्यार्थी होता. त्याला बाबांनी संगमेश्वरमध्ये भरती करायला आणलं होतं, मला अजून आठवतं, 1960 साली. आणि मला अजून आठवतं की त्याला पैसे त्याच्या वडिलांनी खिशात शिवले होते आणि खिसा शिवून दिलेला होता, कोणी चोरला जाऊ नये पाकिट वगैरे. ते 1960ला जो बाबू इथे आला होता त्याच्यानंतर आम्ही पाचही भावंड संगमेश्वरला यायचं असं जवळपास ठरवून गेलो. माझा थोरला भाऊ इथेच होता आणि तो FI नंतर मिरज मेडिकल कॉलेजला गेला, डॉक्टर झाला. दुसरा इथेच होता, तो MA त्यानं जॉग्रफीमध्ये केलं. मी FI नंतर सोडलं. माझ्या 2 बहिणी इथे त्यांनी MA केलं. आणि संगमेश्वरचा विद्यार्थी असणं ही गोष्ट त्या काळामध्ये अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची होती. समाजामध्ये कौतुक होतं की संगमेश्वरचा विद्यार्थी म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. आणि खरोखर ती तशी गोष्ट होती. मी 2 वर्ष तिथे काय घेतलं तर संस्कार काय चीज असते ही खरी घेतली. आणि संस्कार करता येत नसतात, माझ्या मते संस्कार करून घ्यावे लागतात. तुमची उंजळ उघडी पाहिजे, हाती असं धरलेलं पाहिजे किंवा नाही मला जे मिळते की 1-2-3 गोष्टी संगमेश्वरच्या सांगतो, त्यावेळेस संगमेश्वर काय होतं ते कळेल. आता मी तो याचा अंक पाहत होतो विद्यार्थ्यांचा, त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसली नाही मला. उर्दू त्यावेळेस त्याचं डिपार्टमेंट उर्दू नाही, उर्दू त्यावेळेला उर्दू देखील भाषा इथे आपल्या कॉलेजमध्ये होती. आणि म्हणून ज्या वेळेला वार्षिक गॅदरिंग असायचं त्यावेळेला एक पूर्ण 3 अंकी नाटक आणि 3 अंकी नाटक चक्क प्रोफेशनल नाटक असायचं. म्हणजे एक डिपार्टमेंट त्यासाठी झटायचं. म्हणजे स्टेज तयार करायला फिजिक्स डिपार्टमेंट, लाईट करायला केमिस्ट्री डिपार्टमेंट, नंतर हॉलची सजावट बायोलॉजी डिपार्टमेंट, असं एक डिपार्टमेंटने प्राध्यापक ते करायचे. विद्यार्थ्यांना सांगितलं की एक ते असायचं, आणखी 5 एकांकिका असायच्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि उर्दू अशा 5 एकांकिका असायच्या. आणि याच्यासाठी सगळ्या तालमी वगैरे घेणं आणि मुख्य म्हणजे अगोदर ऑडिशन असायचे. हे विद्यार्थी असे B11 वगैरे ऑडिशन घेतले जायच्या आणि ज्यांचं सिलेक्शन व्हायचं त्याचा भाव म्हणजे कॉलेजमध्ये प्रचंड वादा राहायचा. कारण बोर्डवर नावं लागली की मला एकांकिकेत घेतलंय. माझंही सिलेक्शन झालं होतं, पण दुर्दैवाने त्या दिवशी गॅदरिंगच झालं नाही. त्यामुळे स्टेजवर झळकण्याचा माझा चान्स इथला गेला. पण गणपुले सर, अभ्यंकर सर, ढेपे सर त्या तालमी जे घ्यायचे ना, येत नाही का बघायचे तालीम. अरे बाप, ते प्राध्यापक लोक तिथे ते तालमी घ्यायचे. आणि हे संस्कार घेऊन मी पुण्याला जेव्हा अभिनव कला महाविद्यालयात गेलो त्यावेळेला तिथे त्याला कॉलेज का म्हणायचं मला प्रश्न पडला. कारण इथलं जर सगळं बघितलेलं होतं की एक छानपैकी मैदान आहे, हॉस्टेलची वेगळी रूम आहे, हॉस्टेल आहे, लॅब्स आहेत, प्राध्यापक आहेत. तिथलं कॉलेज म्हणजे मला वाटलं होतं ही प्रशासकीय इमारत असावी. कारण कॉलेजला ग्राउंड नाही आणि फुटपाथवरून थेट कॉलेजमध्येच. आणि पहिल्या दिवशीच मी खट्टू झालो. म्हटलं काय इथे शिकणं काय खरं वाटत नाही आपल्याला. कारण इथलं सगळं डोक्यात होतं. आणि एकदा गॅदरिंगची ज्यावेळेस तिथे वेळ आली तेव्हा तिथल्या प्राचार्याने म्हटलं की असं पद्धतीने गॅदरिंग करायचं असतं. म्हणजे असं कुठं असतं, प्राध्यापकाचा गॅदरिंगशी काहीही संबंध नसतो. प्राध्यापक त्या काळामध्ये कॉलेजमध्ये फिरकत नाहीत. आणि ते गॅदरिंग मी ज्यावेळेस बघितलं म्हणजे सांगताना आताही थोडी मला लाज वाटते. जे काही स्टॉल वगैरे असतात ना छोटे छोटे काहीतरी फनफेअरसाठी लावलेले, एका विद्यार्थ्याने सिगरेटचा स्टॉल लावला होता.
हे इथं असतं तर सरांनी थोबाडी मारली असती. साबळे सर आमचे रेक्टर होते आणि फिजिक्सचे प्राध्यापक होते. त्यांचं पुस्तक आम्हाला शिकायला होतं. हॉस्टेलला आम्ही असल्यामुळे रविवारी निवांतपणा असायचा, कॉलेज बाकीचं सगळं मोकळं असायचं आणि मग आठवड्याचे कपडे धुणं करणं या गोष्टी आम्ही करायचो. एके दिवशी असं गलबला ऐकू आला म्हणून आम्ही पळत बाहेर गेलो. तर सावे सर आमच्या हॉस्टेलच्या मागच्या बाजूला त्यांचं एक क्वार्टर होतं, तिथे राहत होते. आणि काय म्हणून पळत गेलो तर सावे सर अगदी चक्क व्यवस्थित अगदी बनियन आणि व्हाईट टॉवेलवर बाहेर आले होते आणि एक माणूस तावातावाने त्यांच्याशी बोलत होता. आणि काय झालं की थोड्यानंतर कळलं की बाबा तो एक कुठल्या ते सायकलच्या दुकानाचा मालक आहे आणि त्याच्याकडनं एक जाधव नावाची विद्यार्थ्यानं भाड्यानं सायकल घेतलेली आहे आणि ती त्यानं 3 दिवस परत केलेली नाही, अशी काहीतरी ती केस होती. आणि जाधव नावाचा विद्यार्थी म्हणत होता की माझ्या रूमच्या समोर कुणीतरी सायकल आणून लावलेली, माझा संमत नाही. सरांनी म्हटलं तर रजिस्टर बघू. ते सायकलचं रजिस्टर असतं ना, त्याने बघितलं आणि लक्षात आलं की ते जाधव नाव आहे, पण इनिशियल त्यानं दरवाजाची पाटी बघून त्यानं ते नंतर जोडलेलं होतं. सरांनी त्यांना पुन्हा एकदा विचारलं काय खरं आहे. कारण नाही यांनीच नेली माझी सायकल, माझ्याकडनंच नेली होती. आणि असं म्हणताना त्यानं पिढी पेटवली. सरांनी एकदा जाधवांच्याकडे, जाधव म्हणून विद्यार्थी होता त्याकडे बघितलं. म्हणजे जाधव तुम्हाला शेवट विचारतो, सायकल तुम्ही घेतली होती का? सर म्हटलं मी प्रामाणिकपणे सांगतो मी सायकल घेतली नव्हती. आणि फाळ का नावाज आला, सरांनी ते सायकल मार्टच्या दुकानदाराच्या तोंडात थोडी मारली होती. आणि सौदागर नावाचा त्यावेळेचा एक आमचा शिपाई होता हॉस्टेलचा, त्याला सांगितलं सायकल ताबडतोब जप्त करा. तो म्हणला सर मी कंप्लेंट मागे घेतो, सायकल तरी परत. म्हणजे सायकल मिळणार नाही. माझ्या विद्यार्थ्यांचा आळ घेतोस. ही जी गोष्ट होती ना, माझा विद्यार्थी ही पुण्यात मला कुठेच बघायला मिळाली कधीच नाही. म्हणजे पालकांनी त्यांची मुलं त्यांना काहीतरी घडवण्यासाठी आणून तिथे सोडलेली आहेत आणि ती जबाबदारी पूर्णपणे आपली आहे. ही प्राध्यापकांची जबाबदारीची होती ना. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना त्यांच्या शिस्तीच्या परिघामध्ये पूर्ण मोकळी. जे गॅदरिंग तेव्हा मला आठवतं की आमचे प्राचार्य हे भविष्य अत्यंत स्ट्रिक्ट होते, पण अत्यंत मिश्रित स्वभावाचे होते. त्यांचं बोलणं इंग्रजी त्यांचा तर अप्रतिम असो, ऐकत राहावं असं इंग्रजी. तर ते म्हणजे त्यांना त्या काळात आमच्या बॉस म्हणायचे. ते बॉस आला बे आमच्या सोलापुरी स्टाईलमध्ये म्हटलं की पोरं पळापळ करायची. ते पोर्चमध्ये येऊन उभे राहायचे आणि पाईप ओढायचे ते. तर गॅदरिंगमध्ये जे खेळ असतात ना, त्याच्यामध्ये गाढवाला शेपूट लावण्याचा खेळ असायचा. तर त्यावेळेला पाईप ऑर प्रिन्सिपॉल असा एखादा खेळ सुरू केला होता आणि ते देखील सरांनी मस्त मजेत घेतलं होतं. इव्हन सरांना त्यांनी सांगितलं, सर म्हणजे तुम्ही पाईप लावून दाखवा, डोळ्याला पट्टी बांधून. त्यांना नाही एन्जॉय. ही देखील त्यांच्याकडे ती गोष्ट होती. म्हणजे एकीकडे विद्यार्थी माझा कसा असला पाहिजे आणि तो कुठल्या मर्यादेपर्यंत मजा करू शकतो, मजा करेल, त्याची पूर्ण जाणीव असलेली, पूर्ण जबाबदारी असलेली असते प्राचार्य. त्यांच्या इंग्रजीबद्दल मला जो काय आनंद होता की यांच्या म्हणजे त्यांचा विद्यार्थी आहे, त्यांच्या हाताखाली 2 वर्षी काळ आपण शिकलो. म्हणजे 1 वर्ष त्यांचं वैशिष्ट्य होतं, प्राचार्य के भविष्य हे प्री डिग्रीचे 3ही वर्ग घ्यायचे, सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. आणि नंतर डायरेक्ट ते फक्त MA ला शिकवायचे. मधले बाकीच्या वर्षाला शिकवायचे नाहीत इंग्रजी. 1 वर्ष त्यांच्या हाताखाली शिकलो नाही. खूप वर्षानंतर एकदा मला लोकसत्ताचे संपादक अरुण टिकेकर भेटले होते आणि गप्पा मारताना संगमेश्वरचा विषय निघाला. ते म्हणजे मी ते संगमेश्वरचा विद्यार्थी आहे. तुमच्या वेळेला कोण होते म्हणजे प्राचार्य? म्हणजे के विषय. अरे म्हणून मलाही त्यांनी शिकवले. म्हणून मग आपण गुरु कोणता होत आता. आणि त्यांनी अत्यंत अभिमानाने सांगितलं होतं मी संगमेश्वरचा विद्यार्थी आहे आणि के भविष्य मला शिकवायला होते. गुरुला भेटण्याची मला थोडी संधी नंतर मिळाली. इंग्रजी सरांचं मला मनात ठसलेलं होतं काय.
खूप वर्षानंतर ज्यावेळेला मी पुण्यामध्ये एक बऱ्यापैकी काम करत होतो, नावही चांगलं झालं होतं, काम म्हणजे सुदैवाने मला कधी काम मागायला जावं लागलं म्हणजे माझं एक काम दुसरं कामात मला मिळत नाही. त्यावर्षी जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ नानी पालखीवाला त्यांचं एक पुस्तक होतं वी दी पीपल. त्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन होतं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसनं पुस्तक काढलं होतं आणि अनुवाद केला होता वि.स. वाळिंबे यांनी. त्याचं मुखपृष्ठ मी केलं होतं आणि अनिल मेहता कोल्हापूरचे मला एके दिवशी गप्पा मारता म्हणजे रवी काहीतरी म्हणले एक चांगला खरडा इंग्रजी होणारा वक्ता सांगावं. म्हणजे पुण्यात आपला कार्यक्रम करायचा आहे, पालखीवाला येणार आहे स्वतः आणि इंग्रजी बोलणारा चांगला वक्ता पाहिजे. मी म्हटलं तुमच्या गावात आहे म्हणून तुम्ही बाहेर करून शोधताय. त्यावेळेला व्हाईस चान्सलर होते सर हे भोगेशन, त्यावेळेला शिवाजी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते. अरे म्हणजे चांगली आयडिया म्हणले, मला लक्षातच नव्हतं आलं. म्हणजे सर आमच्या दुकानात पुस्तक खरेदी करायला येतात कोल्हापूरला, अजब पुस्तकाला आहे. आणि मग म्हणले आपण त्यांना निमंत्रण देऊया म्हणजे जायचं, प्रश्नच नाही. आणि मग त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी स्वीकारलं आणि रेल्वे स्टेशनवर सकाळी मी आणि अनिल मेहता त्यांना घ्यायला गेलो होतो. सर थोडे थकल्यासारखे वाटत होते, वयस्कर झाले होते, म्हणजे सुती झंपा होता, पायजमा होता, वाकून नमस्कार केला आणि मी सांगितलं की सर तुमचा विद्यार्थी आहे. म्हणजे हाऊ कम अरे आर्टिस्ट तो 2 वर्ष मी सायन्सला होतो. त्यांना इतका आनंद वाटला, एक विद्यार्थी या क्षेत्रात आता आपलं नाव काढतो. दिवसभर सरांच्या सान्निध्यात होतो मी आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला एक फार आनंदाचा दिवस होता. संध्याकाळी खाचाखाच भागलेलं विठ्ठल स्मारक मंदिर आणि मी सरांना घेऊन पायऱ्या चढत होतो. पब्लिक मधून एक आवाज आला, ते मेहताना कुठला यंडू गोंडू धोरण आणलाय, काळजात चर्र झाला एकदम. आणि मला माहिती होतं की सरांना मराठी कळतं, मराठी उत्तम बोलायची पण मराठी त्यांना पूर्ण कळायची. मी जरा मागे वळून बघितलं तर सरांनी माझ्या पाठीवर टॅग केलं, म्हणजे असू दे चल पुढे चल. आणि कार्यक्रमाला मी गेलो. त्या दिवशी सर अप्रतिमच बोलले, म्हणजे मला खात्रीच होती, प्रश्नच नाही. नाही पालखीवाला मिस्टर अँड मिसेस पालखीवाला दोघे भारावून गेले होते, इतकं सुंदर बोलले सर. त्यात त्यांनी एक फार मस्त गमतीशीर त्यांची मिस्किरीचं त्यांनी त्यात उदाहरण दिलं होतं. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये मी मिस्टर पालखीवाला आहे ना, शिवाजी विद्यापीठामध्ये व्याख्यानाला बोलवलं होतं. तर पालखीवाल्याने सांगितलं की मिस्टर व्हाईस चान्सलर जरा सांभाळून. ते म्हणले का? म्हणले मी सरकारच्या विरोधात बोलणारा माणूस आहे, तुम्ही मला बोलवताय, तुमच्यावर गंडांतरी आहे. म्हणले मी मला काही फिकीर नव्हती. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या प्राध्यापकांना चांगलं भाषण ऐकू दे, मला ऐकवायचं होतं म्हणून म्हणले नाही म्हणजे तुम्ही बेधडकपणे या. आणि पुढे थोडं हळूच थांबून हळले. मला अजिबात भीती नव्हती, कारण त्यावेळी मी प्रभारी कुलगुरू होतो. म्हणजे काय काही दिवसांना मला वापसच जायचं होतं सोलापूरला. इतके छान त्यांचं होतं. आणि नंतर कार्यक्रम संपला आणि पायऱ्यावरनं उतरताना परत एक पब्लिकमधनं आवाज आला, काय भारी वक्ता रॉ म्हणे. सरांनी माझ्याकडे बघितलं आणि परत पाठीवर पण ठॅप केलं. म्हणजे येस, मला खात्री होती म्हणजे क्या बात आहे. तर हे जे सगळे संस्कार आहेत ना, इथून मी घेऊन गेलो. नाटक काय असतं, गॅदरिंग काय. गॅदरिंग मला फिशपॉन्डचा कार्यक्रम मला इथला आठवतोय. फिशपॉन्डचा कार्यक्रम इथे ह्या ग्राउंडवर सर्कस सारखी अशी अर्धवर्तुळाकार गॅलरी लावलेली असायची आणि तो कार्यक्रम सगळ्यांसाठी असायचा. एरवी कसं असायचं की नाटक त्याचे काहीतरी 3-4 प्रयोग असायचे. म्हणजे सायन्सचे इतके वर्ग, कॉमर्सचे इतके वर्ग आज रात्री, असं ते असायचं. पण आता फिशपॉन्डचा कार्यक्रम सगळ्यांसाठी असा एकत्र. त्यामुळे ग्राउंडवर अशी सर्कससारखी गॅलरी मारलेली असायची आणि हॉलमध्ये उभं राहून स्टेजवर, असेंब्ली हॉलच्या तिथे प्राचार्य के. भोगेश्वर, डॉक्टर निर्भवकार फडकुले,
गणपुले सर, त्यावेळेचा GS कोणी जे असेल, LR, हे आळीपाळीनं फिशपॉन्ड्स वाचायचे आणि ते फिशपॉन्ड निवडलेले असायचे आणि निवडलेल्या फिशपॉन्डचा कार्यक्रम 3.5 तास चालायचा. एक अट असायची त्याच्यामध्ये, ज्याच्या नावाचा फिशपॉन्ड असेल त्याला उठून उभं राहायचं कुठे का असेल आणि मग फिशपॉन्ड वाचलं जायचं. एक फिशपॉन्ड मला आठवतं, एक उंच मुलगा होता चांगलाच, त्याला फिशपॉन्ड होता, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचे पाय पलंगाबाहेर दिसतात. बनकर सर होते आमचे त्यावेळेला इंग्लिशचे, तर ते इंग्रजीमध्ये ते बऱ्यापैकी मिश्किल असं बोलायचे वर्गात. तर त्याने एक फिशपॉन्ड मिळाला होता, हू स्मोक्स इज कॉल्ड स्मोकर, हू जोक्स कॉल्ड ए जोकर. आणि ते लोक तिथे खेळीमेळीत घ्यायचे, त्याचा आनंद जो होता ना, इव्हन इथलं आमचं हॉस्टेलच्या शेजारी म्हणजे ते लष्करच्या भागामध्ये सुरुवातीला एक हॉटेल होतं, श्रीकृष्ण काहीतरी, श्रीकृष्ण भुवन असं काहीतरी नाव होतं. ते हॉटेल म्हणजे आमचं हक्काचं हॉटेल, विशेषतः हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचं. कारण तिथं 10 पैशाला चहा मिळायचा आणि 4 आण्याला शंकरपाळीची प्लेट मिळायची. सुरुवातीचे एक 10-15 दिवस असं सिंगल चालायचं, नंतर मग हाफ हाफ करायचं मध्ये. तर त्याचे मालक होते 2 जण, एक होते एक मुसलमान मौलवी होते आणि दुसरे अगरवाल नावाचे हिंदू होते. आणि त्या काउंटरवर त्यांच्या असे वरच्यावर जो देवारा असतो तिथे दोन्ही होतं, बिस्मिल्ला आणि कलश वगैरे असं ठेवलेलं सगळं. इतकं छान वाटायचं तिथे गेल्यानंतर. आणि अर्थात काउंटरवर ते नेहमी नाना म्हणून ते मुसलमान मौलवी असायचे, त्यांना म्हणजे त्यांना देखील ही पोरं आमची, ही माझी पोरं असं त्यांना वाटायचं. वार्षिक बिनाका गीतमाला जेव्हा असायचं ना, त्यावेळेला ऐकायला सगळी कॉलेजची हॉस्टेलची पोरं गप्प तिथे बसलेली असायची. आणि मग पहिल्या पायदानावर कुठलं गाणं, दुसऱ्या पायदानावर कुठलं, आणि मग त्याच्यावर म्हणजे एक शंकरपाळीची प्लेटची शर्यत किंवा एक चहाची शर्यत असं सगळं झालं, मी भेट लावलेली. त्या वेळेला मला आठवतंय की बाहेरची कोणी जर पब्लिक आलं तर नाना त्यांना सांगायचं, बच्चे हमारे बैठे आज नाही. म्हणजे मोठं गिरेकाला तर देखील तो सांगायचं की नाही, बच्चे हमारे बैठे. बिना काय गीत, मला त्या माणसाला त्यात काहीही रस नव्हता, पण कुठंतरी ही जी आपुलकीची भावना होती ना, म्हणून म्हटलं की हा परिसर, हे कॉलेज, हे सगळं हे सगळं आम्हाला संस्कार देतच गेलं सगळं. मी घेणारेच कमी पडत होतो माणसं असं वाटतं मला. आणि ही गोष्ट घेत मला जे पुढे मिळालं, म्हणजे मी अजूनही बरं का अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी सांगताना कसं होतो, संगमेश्वरचा विद्यार्थी होतो मी, हे नक्की सांगतो, मला आवडतं सांगायला. इथलं शिक्षण झालं, म्हणजे ज्यावेळेला मी सायन्सला होतो त्यावेळेला मी अर्थात म्हणजे काय होतं की माझा हस्ताक्षर चांगलं किंवा जर्नल्समधल्या आकृत्या चांगल्या, हे सगळं माझं म्हणजे असलं, आणि अर्थात तेवढंच कर्तृत्व होतं माझं, फार काही त्यात मी उजेड पाडू शकलो नाही. पण एक कुठंतरी माझ्या मते चित्रकाराचा एक झरा आतमध्ये कुठंतरी मधनं पण एक वाहनं पण तो वाहत होता. आमचे एक त्यावेळेचे गुरुदार नावाचे सर होते, त्यांची एक वेगळीच आठवण मी नंतर त्यांना कळवलं होतं. फिजिक्सचे ते डेमॉन्स्ट्रेटर होते आणि त्यांची सही फार सुंदर होती. A.R. गुर्जर अप्रतिम सही करायची, मी आत्ता त्यांची सही करून दाखवू शकतो, इतकी सुंदर सही होती. आणि ती सही कॉपी करायचं मला जरा असं खूप असं खुमखुमी आली, काय सुंदर सही आपल्याला तशी करता आली पाहिजे. आणि मग मी तिची सहज गंमत म्हणून ती गिरवत होतो. आणि एके दिवशी माझा तो याचा जो पार्टनर असतात ना, प्रॅक्टिकलचे पार्टनर असतात, तो काजी नावाचा माझा मित्र होता. आणि एके दिवशी ते माझं कौशल्य बघितलं, यार कुलकर्णी क्या बनाता यार, तो म्हणला मेरा जर्नल थोड़ा पीछे है, जरा वो बराबर के दे दे. जर्नल पीछे, हाँ म्हणा बराबर आहे सही, तेरा कोई पहचानेगा नाही. खरं तर माझ्या कलेला असा कदर मिळेल असं मला वाटलं नव्हतं. पण मी म्हटलं काय गंमत म्हणून मी त्याचे जर्नल घेतलं आणि ते सह्या केलं. आणि ते हळूहळू बरं का की हॉस्टेलच्या रूमवर असे जर्नल हळूहळू यायला लागले. आणि झालं काय, असं एक 8-10 दिवस काही चाललं होतं. एके दिवशी गुरुदार सर बघत होते जर्नल्स, ते थांबले, काहीतरी गडबड आहे.
त्या काझीला तिने बोलवलं, काझी इथं राहू. म्हणजे काय तुमचं जर्नल तेव्हा, हा अहोजाव बोलायची पद्धत होती त्यावेळेला, विद्यार्थीला देखील ते अहोजाव बोलायचे सगळे. म्हणजे तुमचं जर्नल तुम्ही पूर्ण कधी करून घेतलं होतं माझ्याकडनं सांगा, कारण तुमचं जर्नल खूप मागे होतं. नाही सर वो पिछले बार लिया था वगैरे नाही, नक्की सांगायचं, शक्यच नाही म्हणले. नाही सर मैंने किया था, नाही नक्की सांग, कारण म्हणजे चुकीच्या इक्वेशनवर मी सही करणं शक्य नाही. तिथे मी ते काय झालं होतं, ते रेड टिक मार्क कसे करायचे ना, तसं बरोबर टिक मार्क करून सही केली. ते खरं तर चुकीचं इक्वेशन होतं आणि तिथे ते पकडलं गेलो. आणि मग त्याने विचारलं, अर्थात काय त्यावेळेचं हिंदी सिनेमात देखील अगदी खतरनाक विलन देखील शेवटी बरं का म्हणजे माफी वगैरे मागायचं ना, आम्ही तर पोरच होतो. तर त्यांनी सांगितलं, सर हे कुलकर्णींनी करके दिया, बिया इकडे या, अजून कोणाकोणाला तुम्ही पावन करून घेतलंय ते जरा सांगा आता. आणि मग आता मला सांगणं भागच होतं ना, काय करणार, सगळं सांगितलं कोणी कोण होतं. आणि सरांनी मला सांगितलं, म्हणजे तुमची कला अतिशय उच्च दर्जाची, चुकीच्या ठिकाणी जर तू सही केली नसती मी अजिबात ओळखू शकलो नसतो. पण आता म्हणजे तुम्हाला शिक्षा तर मिळायला पाहिजे. आणि शिक्षा इतकी तिने भयानक दिली, सगळ्यांनी नवीन जर्नल्स खरेदी करायची आणि पहिल्या प्रॅक्टिकल म्हणून सगळं लिहून काढायची. त्याच्यानंतर मला कोणी माझ्याकडे बघत नव्हतं. ह्याच्यामुळे आता अख्खं वर्षाचं जर्नल परत लिहून काढायला लागतं. पण त्या सरांची देखील गंमत अशी होती की म्हणजे त्यांनी मला शिक्षा तर अंमल दिली आणि कायमचा धडा देखील मला दिला. मी नंतर ते पंढरपूरचे होते, मला नंतर पत्ता लागला की ते पंढरपूरला असतात वगैरे. मी त्यांना पत्र लिहिलं होतं, तर असं असं मी केलं होतं. ते मला आठवत आहे. आणि म्हणले आता चित्रकार म्हणून तू म्हणले म्हणजे बरोबर होतो, म्हणजे तू काहीतरी तू हातात कला होती ते कळतच होतं. तर त्याने मला पत्र लिहिता आलं, मला इतका आनंद वाटला. बनकर सर एकदा मला सोलापूरला पुणे तर रस्त्यात भेटले होते. खरंच ते मला शिकायला नव्हते, कारण ते आर्ट्सचे विद्यार्थी. पण त्यावेळेला असा प्रकार नव्हता की आर्ट्सचे आहे ते कॉमर्सचे आहे, किंवा दीपकवार फडकुले सर आम्हाला कोणी शिकवायला नव्हते. पण सर आमच्याच कॉलेजचे म्हणजे मग आमचेच सर आहेत, मग त्याचा हा भेदभाव नाही. तर त्यांना रस्त्यात वाकून नमस्कार केला होता, मी पाय पडलो होतो लक्ष्मी रोडला. ते म्हणतात काय करतो सर, म्हटलं कळू द्या लोकांना, दिसू द्या, काही बिघडत नाही म्हटलं. आणि माझं ऐकून बघून जर आणखी 4 लोक करत असेल चांगली गोष्ट आहे ना. आणि ओशाळा वाटत तर त्यांना वाटायला पाहिजे, म्हणून नाही वाटत, मला नाही वाटत, कारण माझे भाव तुम्ही शिकवलेले मला माहिती आहे. हे सगळे पाथेय हे सगळं माझ्या बरोबर आहे अजूनही कायमस्वरूपी, आणि हे कायम राहणार आहे. मी ज्यावेळेला पुण्याला शिकायला गेलो त्यावेळेला म्हणजे अक्षरशः म्हणजे मला तिथल्या प्राध्यापकांना 1-2 अपवाद जर सोडले तर त्यांना मी गुरु म्हणू शकत नाही. या औद्धत्य वाटेल कोणाला, पण खरोखर मी त्यांच्याकडनं काही शिकू शकलो. मला लक्षात आलं की मला बाहेरच शिकायला लागेल. मी बाहेरच शिकत गेलो. मी काय हे आता जे कमवलं आहे हे मुखपृष्ठाच्या क्षेत्रामध्ये, आणि हे अर्थात त्याचे कारण 2, एक तर शब्द आणि दुसरं म्हणजे चित्र. या दोन्हीचा संगम ह्या प्रकाशन क्षेत्रामध्ये होतो, आणि या दोन्हीचा संगम मला सर्व दृष्टिकोनातून उपकारक आहे. म्हणजे माझं उपजीविकेचं साधन देखील तेच आहे, आनंदाचं साधन देखील तेच आहे. एक वाचनाच्या संस्काराबद्दलची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. आपल्या इथे संगमेश्वरला प्राध्यापक पेंडसे नावाचे एक लायब्ररीयन होते. त्यांचं लक्ष असायचं कुठला विद्यार्थी कुठली पुस्तकं घेऊन जातो वाचायला. एक बघा ना काय म्हणजे काय डिवोशन असेल, काय नटलंय त्यांना सांगा तुम्ही, की कुठला विद्यार्थी कुठली पुस्तकं घेऊन जातो. आणि त्याने बघितलं की सायन्सचा हा विद्यार्थी कथा कादंबरी वाचायला घेऊन जातो. सुट्टीमध्ये त्यावेळेला आम्हाला 2 पुस्तकं घरी घेऊन जायला मिळायचे महिनाभर उन्हाळी सुट्टीमध्ये. तर ते माझं कारण मी त्यावेळेला द्यायला गेलो, त्याने ते असिस्टंटला सांगून गेलो होतं हा कोणी त्याला माझ्याकडे पाठवून दे. मी गेलो सरांच्या केबिनमध्ये, म्हणजे काय म्हणजे तो सायन्सचा विद्यार्थी आहे म्हणजे हो. मग म्हटले कथा कादंबऱ्यानुसार मला आवडतं. हो बघितलं म्हणले, एक काम कर तुझ्यासाठी 2 पुस्तकं काढून ठेवली चांगल्या कथा सांगायचं वाचायला घेऊन जा. तिने माझ्यासाठी पुस्तक काढून ठेवली होती की या मार्गाला तू जातोस ना त्याच्या पुढचं आणखी चांगलं काय तू दाखवतो. एक आणखी गोष्ट सांगतो आमच्या सावे सरांची. आम्हाला ज्यावेळेला हॉस्टेलला आम्ही होतो त्यावेळेला रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही वीज वापरू शकायचो. त्याच्यानंतर मेणबत्तीच्या प्रकाशात
काम म्हणजे अभ्यास करायचा, किंवा हॉटेल म्हणजे लायब्ररीच्या पोर्चमध्ये किंवा ऑफिसच्या पोर्चमध्ये जिथे ट्यूबलाईट लावलेला असायचं तिथं बसून अभ्यास करायचा. बाहेरून आम्ही आल्यानंतर हे 3 पार्टनर, कोणी कोणाची मेस कुठे, कोणाची मेस कुठे, कोणी गावात गेलेले आहे. कोण कोण बाहेरून आल्यानंतर जर लांबून जर दिसलं की आपल्या रूमची लाईट चालू आहे आणि बाहेर कुलूप आहे, सुलोचना तर लक्षात येतं आपण गेलो. प्रज्योत कारण गेले पाठोपाठ तो सौदागर यायचा आणि म्हणायचा साहेबांनी बल मागितला, सुलोचनाचं दुसरं कोण आहे का बल 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 म्हणायचा, बल मागितला. कोण असेल तर त्याचं कारण काय करायचं, संध्याकाळी सावे सर आणि त्यांची पत्नी, ते दोघं तिन्ही मध्ये स्वतः चक्कर टाकायची त्यांना थांबवायचं आणि नाही. जाताना या रूम मध्ये लाईट चालू आहे, बाहेर कुलूप लावलेलं आहे, ते त्याची नंबर कोण टेबल मुलगी आहे घ्यायची का पाठव आणि आल्यानंतर ते सौदागर असायचं ते ह्याला करून घे. बल्ब मागितला म्हणजे त्याचं बल्ब काढून द्यायचा. बरं एकच बल्ब असायचा ना रूम मध्ये, असे ते त्रिकोणी शंकाकृती टोपी असेल त्याकडे एक बल्ब, तो बल्ब काढून द्यायचा त्याला आणि तिथं अपील नाही, द्यायचं म्हणजे द्यायचं. दिल्यानंतर एकदा पहिल्यांदा असा पकडला गेल्यानंतर मी, माझा थोरला भाऊ इथेच होता, तो मधल्यावर होता तो जॉग्रफीला. त्याला मी म्हटलं पण तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, तर सरांना जाऊन रिक्वेस्ट करा, कदाचित तुमच्याबद्दल तेवढं माफी देतील तुम्हाला. मग आम्ही 2 पार्टनर माझे, त्यातलं एक आता पंढरपूरच्या त्याचं हॉस्पिटल आहे आणि दुसरा कटारी, मला अजून माहिती नाही तो कुठे गेला. तर आम्ही 3 सरांच्या घरी गेलो होते. सर असे टेबल लँपच्या प्रकाशात वाचत बसले होते. आम्ही अंधारात उभे, त्यांना सांगितलं सर म्हटलं चूक झाली आमची वगैरे. मला एक वाक्य त्यांचं मला अजून आठवतं, म्हणलं ही गोष्ट मी माफ करणार नाहीच आहे. मग मुळात म्हणले एखाद्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी केलं असं तर समजू शकलो असतो, सायन्सचे विद्यार्थी तुम्ही, वीज काय फुकट येते. निदान सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ते कळलं पाहिजे की असा अपव्यय करणं चुकीचं आहे, करू नये. कितीही काय वेळा केलं सर काही बदले नाही. शेवटी त्यांनी त्यांच्या मॅडमनं सांगितलं, पत्नीनं सांगितलं, आज त्यांना 3 मेणबत्त्या दे, त्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवढा होईल तेवढा अभ्यास करायचा, उद्या सकाळी बंद करायचं. त्या दिवसानंतर आज तागायचं. माझ्या घरातून बाहेर जाताना सगळे दिवे बंद आहेत की नाही पहिल्यांदा पाहतो, मगच रोड लावतो. एकच सांगतो, मी त्याच्यात मी संगमेश्वरचे दिवस नावाचा एक लेख लिहिला होता याच कॉलेजच्या दिवसावर. त्यात एक शेवटचं वाक्य लिहिलं होतं, मला अगोदर शाळेमध्ये जे शिक्षक मिळाले होते, माझे वडील स्वतः शिक्षक आणि सगळे शिक्षक खूप चांगले होते, म्हणजे मॅथमॅटिक्सचे, हिस्ट्रीचे वगैरे. काय चाललंय म्हणलं त्यावेळेला आमच्याकडे गुरुजी म्हणायची पद्धत होती, सर म्हणायची पद्धत कॉलेजमध्ये आल्यानंतर आली. काय ना सर, शेवटचे शैक्षणिक क्षेत्रातले शिक्षक इथे मला रंग मिळाला संगमेश्वर कार्यक्रमात. त्याच्यानंतर मला शिक्षक मिळाले नाहीत. आपण सर्वांनी मला बोलवलं तिथे, एक माजी विद्यार्थी म्हणून मला जो सन्मान दिला, नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद सर. चित्र आणि शब्दांमध्ये रमणारे आपण आपल्या गतकाळातल्या आठवणींना भावूक झालात. यातून आपली संवेदनशीलता आम्हाला भावली. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, जीवनातल्या अनुभवांची डायरी असते, असं अधोरेखित केलं. आम्हा साऱ्यांना प्रेरणादायी विचार ऐकवले, कलेचा सुरेल प्रवास सांगितला, संगमेश्वर विषयीची कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या मनावर संगमेश्वरच्या शिक्षकांचे, अर्थात के भोगेशना, प्राचार्य सावे, डॉक्टर निर्मल कुमार फडकुले, डॉक्टर कणपुले, प्राध्यापक पेंडसे, AR गुर्जर यासारख्या सर्व शिक्षकांच्या आठवणी आपण सांगितल्या. नाटक, गॅदरिंग याचंही विश्व सांगितलं. हॉस्टेल लाईफच्या गोल्डन आठवणी देखील सांगितल्या. संगमेश्वर हे संस्काराचं विद्यापीठ होतं, विज्ञानाचा असूनही वाचनानं घडलो हेही नमूद केलं. आम्ही भारावून गेलो. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर शैक्षणिक